पिठाबाईचा नाच कुठं करताय शेठ? पिठाबाई आतल्यात राहून अक्काने वारकरी वाजवतो. अय ते पिठाबाई हागला बिगला काय चिड्डीत काही बोलणाच झालाय. तर नमस्कार मंडळी, स्वागत आहे पुन्हा एकदा नवीन गोष्टी व्हिडिओ मध्ये. आज आपण पाहणार आहेत काही शान नमुन्यांना. तर चला व्हिडिओला सुरुवात करूया. ऐक ना बा, ठरलंय आपलं लग्न करायचं, पण जर तू लग्नात ना पळून जायचा विचार केलास ना तर जास्त काहीच नाही करणार. तुझ्या पायाने पळतोयस ना ते दगड तोडून तुझ्या हातात ठेव, समजलं ना? पहिली गोष्ट ठीक, तू काय बोलू राहिली हे तुला पण समजा. आणि तुला वाटत असून तू हसून लय क्यूट दिसू राहिली, पण तू क्यूट नाही, हिजाडा दिसती, हिजाडा. ते दे ना. वर्ष बदलतील, वर्षाचे कॅलेंडर बदलतील, पण माझं तुझ्यावरचं प्रेम कधीच नाही बदलणार. आणि त्याचप्रमाणे मी तुला छपरी बोलणं हे कधीच बदलणार नाही. दुसऱ्याच्या जीवावर मॅटर करून उपयोग नाही शेफ. जेव्हा तुम्ही स्वतः मॅटर करशाल ना तेव्हाच तुम्हाला लोक मानतील. अरे अय बिल्डर, तुला हागायला कुठं जायचं ते कळतं का? चालला मॅटर करायला गोलू. नाशिकची फक्त मिसळच नाही बर का, तर नाशिकच्या मुली देखील खूप छान आहेत. पण तुझ्याकडे पाहून मला वाटत नाही की हे खरं आहे म्हणून. तुझ्याच्या नादाला लागलास का नाही? तो आधी आम्हाला येऊन पिल्लू म्हणत होता. काय पिल्लू? अगं बाई चुकतंय त्याचं, त्याला सांग पिल्लू म्हणू नकोस म्हणून. कारण तू पिल्लू नाहीये, तू रोगेट कुपोषित पिल्लू आहे. बवासीर एक आम समस्या है. डिअर लव, तू मेणबत्ती घेऊन फिर नाहीतर कंदील घेऊन फिर, तुला माझ्यासारखी दुसरी कुठेच भेटणार नाही. आणि जर भेटली तर तिला तिकडेच जाऊन टाक, कळलं का? कोणाचं गॅसचं सिलेंडर बाहेर राहिलं रे? हाँ भाई, कैसी लगी? ऐक ना, तब्येतीने तू किती पण मोठास, पण मी तुला माझ्या एका नजरेत शांत करू शकते. कारण माहितीये का, मी तुझी बायको आहे ना. त्याच्याकडे तुझ्यासारख्या 4 बायका आहेत. किती? 4. त्याच्यामुळे ह्या बॉया गैरसमजातून आताच बाहेर पड. चांगलं राहील तुझ्यासाठी तरी. माझे भाऊ इतके निर्लज्ज आहेत ना, जेव्हा पण मुलगी बघतात ना त्यांना खरं प्रेम होऊन बसतं. अगं बाई तू जेवढी भांगार आहे, आम्ही त्याच्याकडून तरी काय अपेक्षा करावी? आता खूप झाली माणुसकी, आता प्रत्येकाला त्याच्या लायकीनुसार दिला जाईल मान, पान, सन्मान. कसं असतं माहितीये का तिथे, दुसऱ्याच्या लायकीवर बोलण्यासाठी आधी स्वतःची सुद्धा लायकी असावी लागते. तशी तू हुशार आहे, समजला असेल मला काय बोलायचंय. हा घरी जा, घरी तिकडे घेऊन जायचं, इथं नाही हवं करायचं. ट्रस्ट तर खूप आहे त्याच्यावरती, पण दुसरं कोणी त्याच्यावर लाईन मारू नये म्हणून नजर ठेवावी लागते. माझ्या मते तरी तू त्याच्यावर अजिबात नजर ठेवू नको, कारण त्याने तुला पटवलंय. मला तरी वाटत नाही की याची गरज आहे म्हणून की तू त्याच्या नजर ठेवावी. दीदीला नाही कपडे घ्यायला पैसे आणि दीदी काय म्हणती, कोई नाही हमारे जैसे. असं कुठं असतंय का दीदी? मला तरी असं वाटतंय की या दीदीने हे वाक्य स्वतःसाठीच म्हटलंय. तुम्हाला काय वाटतं कमेंट करून नक्की सांगा. बात तो सही है. दौड़ना तो पड़ता है. डिअर भाऊकी, नातेवाईक, शेजार पाजारचे, माझ्यासोबत बोलताना जरा विचार करून बोलायचं. का तर माझी आई चांगली, मी नाही. कारण विषय कसा आहे माहितीये का, ही बिनलाजी आहे. ही रील ला येऊन काही पण बोलत असते. त्याच्यामुळे भावकी जरा जपून राहा. जास्त फ्लर्ट करायचा प्रयत्न नको करूस, नाही तर आयुष्यभर तुलाच सांभाळावं लागेल. एवढा कॉन्फिडन्स, 4 फुला हातात घेऊन 2 किलो मेकअप थापल्यानंतर तुला असं वाटतं तू परी आहे म्हणून? पापा की परी, पापा की परी. मी पोरगा असं पटवलाय की मला 4 नाही 400 पोरी विचारतात की हा तुला पटलंच कसं काय, पटलं कसं काय, मला पटलंय, तुमचं काय जात आहे? नेमकं काय समजायचं आम्ही याला? किस किस्म और क्वालिटी का भड़वा है रे तू. लोकांनी शानपणा करावा, पण त्या लोकांपाशी नाही ज्यांना तुमची कारस्थानं माहित असतात. त्याच्यामुळे तुझी रील माझ्यापर्यंत पुन्हा येऊ देऊ नको, नाही तर 1 पानाची स्क्रिप्ट लिहू शकतो मी तुझ्यावर. तर आजच्या व्हिडिओसाठी एवढंच. भेटूया पुन्हा एकदा नवीन गोष्टी व्हिडिओ मध्ये. तोपर्यंत धन्यवाद.